जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता 2024चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे जेनी एर्पेनबेक यांना 2024चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्यांना हा पुरस्कार त्यांच्या कैरोस या कादंबरीसाठी जाहीर झाला असून हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या जर्मन लेखिका ठरल्या आहेत. मित्रांनो, हा जो आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार आहे हा इतर भाषेतून इंग्रजी भाषेत अनुवादित झालेल्या पुस्तकांना दिला जातो. ही जी कैरोस कादंबरी आहे हे मूळ जर्मन भाषेतील असून याचा इंग्रजी अनुवाद मायकल हॉफमन यांनी केलेला आहे. या पुरस्कारामध्ये जी रोख रक्कम देण्यात येते ती लेखक आणि अनुवादक यांच्यात समप्रमाणात वाटली जाते. बरं, या पुरस्कारामध्ये किती रोख रक्कम देण्यात येते तर 50,000 पाउंड इतकी रोख रक्कम या पुरस्कारामध्ये देण्यात येते. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दरवर्षी यूके किंवा आयर्लंडमध्ये इंग्रजीत प्रकाशित झालेल्या पुस्तकाला दिला जातो. या पुरस्काराची स्थापना 2005 मध्ये मॅन बुकर इंटरनॅशनल प्राइज म्हणून करण्यात आली होती व हा पुरस्कार कादंबरी आणि लघुकथा संग्रह या दोन्ही लेखनासाठी दिला जातो. बरं, बुकर पुरस्कार आणि आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार यामध्ये काय फरक आहे तर बुकर पुरस्कार हा मूळ इंग्रजीमध्ये लिहिलेल्या पुस्तकांना दिला जातो, तर आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार हा इंग्रजीमध्ये अनुवादित पुस्तकांना दिला जातो. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. मित्रांनो, बंगालच्या उपसागरात या मोसमातील पहिले चक्रीवादळ निर्माण झाले, तर आता या चक्रीवादळाला रेमल हे नाव कोणी दिले. तर हे जे रेमल नाव आहे हे ओमान या देशाद्वारे देण्यात आलेलं आहे. रेमल या अरबी शब्दाचा अर्थ सुद्धा आपल्याला विचारला जाऊ शकतो. रेमल म्हणजे वाळू असा याचा अर्थ आहे. रेमल चक्रीवादळातील वाऱ्याचा वेग हा 110 ते 120 किलोमीटर प्रति तास इतका असून हे वादळ 135 किलोमीटर प्रति तास वेगाची वारे निर्माण करण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. हे एक उष्णकटिबंधीय चक्रीवादळ आहे. मित्रांनो, चक्रीवादळाचा आकार हा गोल किंवा लंबवर्तुळाकार असतो. चक्रीवादळाची गती उत्तर गोलार्धात ही घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने तर दक्षिण गोलार्धात ही घड्याळाच्या काट्याच्या दिशेने असते. जी उष्णकटिबंधीय चक्रीवादळ आहेत त्यांना स्थान आणि शक्तीनुसार वेगवेगळी नावे दिली गेली आहेत. कॅरिबियन समुद्र, मेक्सिकोचे आखात, उत्तर अटलांटिक महासागर आणि पूर्वेकडील व मध्य उत्तर पॅसिफिक महासागरात या वादळाला हरिकेन तर पश्चिम उत्तर पॅसिफिकमध्ये या वादळांना टायफून या नावानं ओळखलं जातं. प्रश्न क्रमांक 2, आयसीसीने 2024च्या T20 विश्वचषकाचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे. मित्रांनो, आता आयसीसीने या T20 विश्वचषकासाठी आपला चौथा ब्रँड अँबॅसिडर म्हणून शाहिद आफ्रिदी यांची निवड केली आहे. याआधी आपण पाहिलं होतं आयसीसीने युवराज सिंग, क्रिस गेल आणि धावपटू उसेन बोल्ट यांना T20 विश्वचषकाचे ब्रँड अँबॅसिडर बनवलेलं आहे व आता पाकिस्तानचे शाहिद आफ्रिदी हे सुद्धा या T20 विश्वचषकाचे ब्रँड अँबॅसिडर असतील. बरं मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का या T20 विश्वचषकामध्ये प्रथमच कॅनडा, युगांडा आणि US हे देश पात्र ठरले आहेत. यावेळेस हा जो T20 विश्वचषक आहे हा कोणत्या देशात खेळवला जाईल तर अमेरिका आणि वेस्ट इंडिज या दोन देशांमध्ये हा T20 विश्वचषक आयोजित केला जाणार आहे. बरं, पहिला T20 विश्वचषक कधी आयोजित करण्यात आला होता तर 2007 मध्ये पहिल्या T20 विश्वचषकाचं आयोजन साऊथ आफ्रिकेत करण्यात आलं होतं व याचं विजेतेपद आपल्या भारतानं पटकावलेलं आहे. व याआधी 2022चा T20 विश्वचषक ऑस्ट्रेलियात आयोजित करण्यात आला होता व इंग्लंडने याचं विजेतेपद पटकावलं होतं. मित्रांनो, यावर सुद्धा एक्झाममध्ये जोड्या लावा म्हणून प्रश्न विचारण्यात येऊ शकतो, तर ही माहिती सुद्धा नोट करून घ्या. आणि आता प्रश्न क्रमांक 3 पहा. जगातील सर्वात उंच वेधशाळा कोणत्या देशात स्थापन करण्यात आली. तर आता जगातील सर्वात उंच वेधशाळा ही चिली या देशामध्ये स्थापन करण्यात आली आहे. ही जी वेधशाळा आहे ही टोकियो विद्यापीठाने चिली येथे स्थापन केली असून या वेधशाळेला अटाकामा या नावाने ओळखले जाईल. ही जी वेधशाळा आहे ही समुद्र सपाटीपासून 5,640 मीटर उंचीवर असून याला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने सुद्धा सन्मानित करण्यात आला आहे. बरं, चिलीमध्ये कोणत्या ठिकाणी वेधशाळा स्थापन करण्यात आली तर चिलीच्या अँटोफागास्ता प्रदेशात सेरो चेजनटोरच्या शिखरावर या वेधशाळेची स्थापना करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 4, 10व्या वर्ल्ड वॉटर फोरमचे आयोजन कोठे करण्यात आले. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच 10व्या वर्ल्ड वॉटर फोरमचं आयोजन हे इंडोनेशियामध्ये करण्यात आलं होतं. इंडोनेशियामध्ये कुठे तर इंडोनेशियामधील बाली येथे 18 ते 25 मे दरम्यान या 10व्या वर्ल्ड वॉटर फोरमचं आयोजन करण्यात आलं होतं व यावेळेसच्या फोरमची थीम
वॉटर फॉर शेअर्ड प्रॉस्पेरिटी अशी होती. प्रश्न क्रमांक 5. कान्स महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय अभिनेत्री कोण ठरली आहे? अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. येणाऱ्या एक्झाम मध्ये 100% आपल्याला यावर प्रश्न विचारण्यात येईल. कान्स महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय अभिनेत्री ही अनुसया सेनगुप्ता ठरलेली आहे. या ज्या कोलकाताच्या अनुसया सेनगुप्ता आहेत यांना द शेमलेस या चित्रपटातील अभिनयासाठी हा पुरस्कार मिळाला आहे. हा जो चित्रपट आहे याचे दिग्दर्शक हे कॉन्स्टेंटिन बोंजानो हे आहेत. मित्रांनो, याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या, या कान्स महोत्सवात चिदानंद नाईक यांना त्यांच्या सनफ्लॉवर्स वेअर द फर्स्ट टू नो या लघुपटासाठी सर्वोत्कृष्ट लघुपटाचा ला सिनेप हा पुरस्कार मिळाला आहे. तसेच कान्सच्या रेड कार्पेटवर पदार्पण करणारा अंकुश बहुगुणा हा पहिला भारतीय पुरुष कंटेंट क्रिएटर ठरला आहे. प्रश्न क्रमांक 6. पहिल्या आशियाई रिले चॅम्पियनशिपचं आयोजन कोणत्या देशात करण्यात आले? तर आता याची पहिली आशियाई रिले चॅम्पियनशिप आहे. याचं आयोजन थायलंड या देशामध्ये करण्यात आलं होतं. थायलंडमधील बँकॉक येथे 20 ते 21 मे दरम्यान ही स्पर्धा पार पडली असून या स्पर्धेत भारताच्या मिश्र संघाने 4x400 प्रकारात सुवर्ण पदक पटकावलं आहे. तसेच या स्पर्धेतील याच प्रकारात भारताच्या पुरुष आणि महिला संघाने रौप्य पदक पटकावलं आहे. मित्रांनो, या स्पर्धेतील भारताच्या मिश्र रिले संघात कोणकोणत्या खेळाडूचा समावेश होता त्यांची नावे सुद्धा नोट करून घ्या. यामध्ये मोहम्मद अजमल, ज्योतिका दांडी, आमोज जेकब आणि सुभा व्यंकटेशन या खेळाडूंचा समावेश होता. आपल्याला एक्झाम मध्ये असे विचारलं जाऊ शकतं की पहिल्या आशियाई रिले चॅम्पियनशिपमध्ये भारताने एकूण किती पदक पटकावले आहेत? तर पहिल्या आशियाई रिले चॅम्पियनशिपमध्ये भारताने एकूण 3 पदक पटकावले आहेत. प्रश्न क्रमांक 7. वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या अहवालानुसार भारतातील कोणत्या राज्यात गंगा डॉल्फिनची संख्या ही सर्वाधिक आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच उत्तर प्रदेश या राज्यामध्ये गंगा डॉल्फिनची संख्या सर्वाधिक आहे. मित्रांनो, नुकतेच आता वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने जो अहवाल प्रकाशित केला आहे यानुसार गंगा नदीच्या पात्रात 4000हून अधिक डॉल्फिन आढळले आहेत आणि यापैकी 2000हून अधिक डॉल्फिन या एकट्या उत्तर प्रदेश या राज्यामध्येच आहेत. उत्तर प्रदेश राज्यातील कोणत्या नदीमध्ये या डॉल्फिन आढळल्या? तर उत्तर प्रदेशातील चंबळ नदीत सर्वाधिक डॉल्फिन आढळले आहेत. मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी हे सुद्धा नोट करून घ्या. डॉल्फिन या प्राण्याला भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून सुद्धा घोषित करण्यात आला आहे व गंगा नदीतील डॉल्फिनचं वैज्ञानिक नाव काय आहे? तर प्लॅटिनिस्टा गंगेटिका असं या गंगा नदीतील डॉल्फिनचं नाव आहे. बरं मित्रांनो, तुम्हाला लक्षात आहे का भारतातील पहिले डॉल्फिन संशोधन केंद्र हे कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले? तर भारतातील पहिले डॉल्फिन संशोधन केंद्र हे बिहार या राज्यामध्ये स्थापन करण्यात आलं आहे. प्रश्न क्रमांक 8. कोणत्या संघटनेने जगातील पहिल्या AI कायद्याला मान्यता दिली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच युरोपियन युनियनने जगातील पहिल्या AI कायद्याला मान्यता दिली. हा जो कायदा आहे हा युरोपियन संसदेत 46 विरुद्ध 523 मतांनी मंजूर झाला. या कायद्यातील तरतुदीनुसार या कायद्याचे उल्लंघन केल्यास कंपन्यांना 75 लाख युरो ते 35 दशलक्ष युरो इतका दंड सुद्धा लागू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन पहा. अलीकडेच कोणत्या देशाने ASMPA या सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली? तर हे जे क्षेपणास्त्र आहे या क्षेपणास्त्राची चाचणी फ्रान्स या देशाने घेतलेली आहे. लक्षात ठेवा, हे ASMPA सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र फ्रान्स या देशाचा आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी जागतिक थायरॉइड जागरूकता दिवस कधी साजरा केला जातो? तर हा जो जागतिक थायरॉइड जागरूकता दिवस आहे हा दरवर्षी 25 मे रोजी साजरा केला जातो. बरं, हा दिवस 25 मे रोजीच का साजरा केला जातो? तर 25 मे 1965 रोजी युरोपियन थायरॉइड असोसिएशनची स्थापना करण्यात आली होती. त्यासाठी हा दिवस 25 मे रोजीच साजरा केला जातो. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. कोणते विमानतळ हे झिरो वेस्ट टू लँडफिल मान्यता प्राप्त करणारे भारतातील पहिले विमानतळ ठरले आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.